ठाकरे सेना आणि मनसे यांच्यात जागा वाटपाचा पेच अद्यापही कायम आहे। उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत दोन्ही पक्षाच्या नेत्यांमध्ये मातोश्रीवर बैठक झाली, मात्र या बैठकीत देखील पेच सुटलेला नाहीये। मनसेचे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, संदीप देशपांडे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अनिल परब, वरुण सरदेसाई यांच्यामध्ये साधारणतः 1 तास चर्चा झाली आहे। मात्र माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूपमध्ये मनसेला 2 जागा हव्या हे कळतंय। ही मनसेची आग्रही मागणी आहे। नेत्यांमध्ये आज रात्री पुन्हा एकदा बैठक होणार आहे। तर ठाकरे सेना आणि मनसे यांच्यामध्ये जो जागा वाटपाचा पेच होता काही महत्त्वाच्या मुंबईमधल्या जागांवरून, तो पेच अद्यापही सुटलेला नाहीये आणि या संदर्भात आता रात्री पुन्हा एकदा बैठक होईल, पुन्हा चर्चा करू असं स्वतः बाळा नांदगावकर यांनीच माध्यमांशी बोलत असताना सांगितलेलं आहे। ठाकरे सेना आणि मनसे यांच्यामध्ये युती झाली, मात्र काही जागांवरती चर्चा अद्यापही सुरू आहे। काही जागांचा पेच हा सुटलेला नाही आहे। तर माहीम, शिवडी, विक्रोळी आणि भांडूप या ठिकाणी मनसेला 2 जागा हव्या असल्याचं कळतंय आणि त्यामुळे हा पेच सुटलेला नाहीये। याआधी ठाकरेंच्या सेनेचं वर्चस्व राहिलेलं आहे, मात्र त्या ठिकाणी आता मनसे आग्रही असल्याचं पाहायला मिळतंय। जागा वाटपाचा तिढा हा अद्यापही कायम असल्याचं पाहायला मिळतंय, मात्र लवकरच हा पेच सुटेल अशी माहिती देखील बाळा नांदगावकर यांनी दिली। आज रात्री पुन्हा एकदा बैठक पार पडणार आहे। बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई यांनी मातोश्रीवरती जात महत्त्वाची चर्चा केलेली होती। मातोश्रीमध्ये ही बैठक पार पडली, मात्र या बैठकीमध्ये ही पेच सुटला नसल्याचं पाहायला मिळालं। या बैठकीमध्ये शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे काही महत्त्वाचे नेते हे उपस्थित होते, मात्र माहीम, शिवडी, भांडूप, विक्रोळी या जागांचा पेच अद्यापही सुटलेला नाही।